आता सर्वात बघितलं तर मगाशी आपण आरोग्याविषयी चर्चा करत होतो, अस्वच्छतेविषयी चर्चा करत होतो किंवा आपली जी शारीरिक रोगराई आहे त्याला मेन कारण सर्वात जास्त मोस्ट आहे ते पाणी आहे. आणि जर पाणी स्वच्छता नसेल तर सगळ्या समस्या होतात. आज गावातील ग्रामपंचायतीचं इलेक्शन असू दे, राजकारण असू दे, सर्व पाण्याभोवती फिरत असतात आपण साधारणतः विचार केला तर. आणि पिण्याचं पाणी हे बेसिक गरज आहे माणसाला. अन्न, पाणी आणि हवा जी पाहिजे त्यामध्ये पाणी ही भूमिका ही ग्रामपंचायतीची, स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका आहे. नगरपालिका हद्दीत नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीनं पिण्याचं पाणी पुरवणं हे प्राथमिक त्यांची जबाबदारी आहे. काय होतं, ज्यावेळेला योजना मंजूर होत्या पूर्वी आपण पाण्याच्या बाबतीत बघितलं तर ही समस्या अजून पण का राहिली याचं मूळ कारण म्हणजे ती जी योजना आहे त्या योजनेला लोकांनी स्वीकार केला नाही. तुम्हाला सांगतो, पूर्वी 2005-6 साली ज्या वेळेला जलस्वराज्य योजना आली किंवा तुमचं राष्ट्रीय पेयजल योजना आली, ह्या ज्या पाण्यासाठी ज्या योजना आल्या केंद्र सरकारनं आणल्या, राज्य सरकारनं आणल्या, त्यावेळेला पूर्वी सुरुवातीला लोकवर्गणीचा हिस्सा होता. लोकवर्गणी म्हणजे लोकवर्गणी प्युअर लोकांनी दिली गेली पाहिजे. जर ही लोकवर्गणी जर लोकांनी दिली तर लोकांना वाटतं की ती स्कीम माझी आहे, त्यावेळेला लोक लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करून घेतात. लक्षात आलं का? आणि त्यामुळे पिण्याचे पाणी चांगल्या पद्धतीनं होतं. एक आपल्याकडे म्हण आहे, महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार. लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी एकदाच खर्च केला पाहिजे, म्हणजे त्याचं कनेक्शन असू दे किंवा काय असू दे. आता आपण बघतो बऱ्याच ठिकाणी मीटर जर ग्रामपंचायतीने लावायचं तर मीटरला विरोध करतात काही लोक की मीटरचं बिल व्हायचं. तसं काही नाही. आज मलकापूर तालुका, कराड जिल्हा, सातारा इथली जी योजना आहे ती खूप प्रभावशाली आहे. आज महाराष्ट्रामध्ये तशी योजना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की त्या नगरपालिकेचं जे नेतृत्व होतं किंवा त्या नगरपालिकेनं जे पाण्यासाठी केलेला तो विचार होता आणि लोकांचा सहभाग होता, तो या ठिकाणी चांगला मिळाला. लोकांना त्यांनी जे मीटरच्या संदर्भात असू दे, डिपॉझिट असू दे किंवा पाणी कनेक्शनसाठी किती प्रयत्न करावा लागतो मिळण्यासाठी, हे लोकांना लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी ते चांगली योजना केली. आज जवळपास 3rd फ्लोअर 4th फ्लोअरवर सुद्धा त्या ठिकाणी बिन मोटरचं त्या ठिकाणी पाणी जातं आणि 24 तास पाणी आहे. त्यामुळे जे पाणी जर हे खूप महत्वाचं आहे, पाणी वाचवा आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात कोण वाचवायचा प्रयत्न करत नाही. आज आपण बघतो कृषी विभागामार्फत कृषी सिंचन योजना असू दे किंवा बऱ्याच योजना आल्या की पाणी वाचवायसाठी, पण पाणी भविष्यातली समस्या आहे. आज आपण बघतोय जे आपण गेल्या मे मध्ये जे आपलं युद्ध झालं भारत पाकिस्तान, त्यावेळेला एक पाण्याचा मुद्दा पण त्या ठिकाणी आला बघा तुम्ही. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात जर 3रं महायुद्ध जर झालं भविष्यात तर ते मेन पाणी सुद्धा त्यात विषय असणार आहे की त्यामुळं सुद्धा युद्ध होणार. त्यामुळे पाणी ही समस्या आहे आणि लोकांना 4 प्रकारचं पाणी आहे. पिण्याचं पाणी असेल किंवा प्रत्येकाच्या डोळ्यात पण पाणी येतं किंवा मनगडात सुद्धा पाणी असतं. ह्या ठिकाणी प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे, ह्या सर्व 4 पाणी आपल्याला सांभाळलं पाहिजे. दुसरं पाण्याच्या बाबतीत असं आहे की आपल्याला 2 प्रकारचं पाणी या ठिकाणी सापडतं, एक शुद्ध पाणी आणि एक गढूळ पाणी. आपण काय करतो, गढूळ पाणी बाजूला फेकतो आणि पिण्याचं पाणी तेवढं, स्वच्छ पाणी तेवढं आपण स्वीकारतो. पण भविष्य काळात असं पण आहे की हे गढूळ पाणी सुद्धा आपल्याला सांभाळायला लागणार आहे. का तर गढूळ पाणी हे आग विझवायला देखील त्याचा उपयोग होईल. त्यामुळे पाणी ही समस्या निर्माण व्हायला कारणीभूत हा मानवी हस्तक्षेप आहे निसर्गामध्ये असणारा. आणि आपण जे वृक्षारोपण असू दे किंवा जे पाणी निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत, ज्या योजना आहेत किंवा ज्या प्रकल्प आहेत किंवा अभियान आहेत, त्याला आपण कुठं ना कुठेतरी खूप बाजूला गेलेलो आहे. त्यामुळे ह्या समस्या निर्माण झाल्यात. पण पाणी हे जीवन असेल भविष्य काळात आणि पाण्यासाठी सुद्धा भविष्य काळात मोठ्या प्रमाणात वाद होतील. आज आपण बघतोय पाण्यासाठी आपण ग्रामपंचायतीला पाणी आपण कुठनं येते, आपण नदीतून येण्याचा विचार करतो. पण त्याच जर गावात पाण्याचा स्रोत चांगला असेल आणि जर त्या पाण्याविषयी आपण विचार केला तर आपण 100% गावासाठी चांगल्या पद्धतीने पाणी होईल. आता उदाहरणार्थ आपल्या वाटेगावमध्ये बापू तलाव आहे. हा बापू तलाव कधी झाला? 72 साली झाला. कुणी बांधला? लोकांनी बांधला वृक्षांना. त्याची मला सांगा आज तागायत किती मोठं त्याचा उपकार त्या तलावाचे आहेत किंवा पाणी स्त्रोताचे आहेत. आज आपल्या गावातील ओढे आहेत किंवा जे आहेत, ज्या ओढ्यामध्ये आज भोगावती नदी, ज्याला आपण आज ओढा म्हणतो, ऍक्च्युली त्याला भोगावती नदी म्हणलं पाहिजे, परंतु ह्याला नदीचं स्वरूप होतं पूर्वी. आम्हाला वाटतं की लहानपणी असताना आपल्या गावातील लोक उन्हाळ्यात देखील ह्या नदीला पाणी होतं, पण भविष्यात ते पाणी उन्हाळ्यात कमी होते. त्याचं कारण एक म्हणजे की आपण पाण्याचा संचय किंवा पाणी अडवासाठी जे प्रकल्प आहेत त्याचं पुरस्कार केला पाहिजे, त्याचं आपण नियोजन केलं पाहिजे. पाण्याचं बजेट तयार झालं पाहिजे ग्रामपंचायतीनं. आज जगामध्ये जे हिवरे बाजार म्हणून गाव आहे ते जागतिक लेवलचं गाव तयार का झालं तर त्यांचं वॉटर बजेट स्ट्रॉंग आहे. येणाऱ्या काळात गावात पावसाचं किती पाणी पडणार आहे, गेल्या वर्षी किती पडला, ह्या वर्षी किती पडला, त्याच्या पुढं आपण काय नियोजन केलं पाहिजे. आणि हे नियोजनाचं कुठेतरी ग्रामपंचायत थोडीशी
मातृसंस्था म्हणून तिने जो जबाबदारी बाजूला केली आहे, म्हणून ह्या पाण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. पाण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन खूप चांगलं पाहिलं पाहिजे आणि पाणी हे महत्वाचं असणार आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे आपण पाण्यावर काम केलं पाहिजे. जे गाव ग्रामपंचायत जी गाव पाण्यावर काम करेल ते भविष्यात इथून पुढे टिकणार आहे, तेच चिरकाळ राहणार आहे, ते शाश्वत असणार आहे.